आजच्या रात्रीसाठी आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. करूया श्री गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना कोणत्याही संकटाविना आजचीही रात्र मात्र यशस्वी होऊ दे अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन वळूया आपण मैदानाच्या दिशेनं. यशपंचांचा इशारा येतोय. आजच्या रात्रीला आपण करतोय सुरुवात. 9, 8. सहा वाजून 57 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. सुदेशचा पहिलाच बॉलवर हलकीशी अपील, परंतु ही पहिली धाव मात्र येत असताना शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमसाठी धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय. धावसंख्येचा मात्र श्री गणेश होताना पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कुशल भगत आणि दुसऱ्या बाजूला रोहन घरत अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शेलगर आणि कॅप्टन नाभा रोहन. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र बडॉनच्या दिशेमधून बॉल चाललाय तो वाडी स्ट्रॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक पहा, इतकंही टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. बराच वेळेला फुल टॉस बॉलवर थोडी गॅप शोधावी लागते, परंतु इथे एक संधी होती जॉन्टीकडे. परंतु जॉन्टी कॅप्टन अकाउंट ओपन करतोय एक या धावेनं. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमण करता आलं, जास्तीत जास्त धाबा उभारता आल्या तर पुढे सोपं होऊन जातं. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलो तर धावसंख्येचा चेस सुद्धा होतोय. परंतु काल आपण पाहिलं तर तेजस मात्रच्या संघाला 38 धावा चेस झाल्या नाहीत. मोठा पराक्रम मात्र काल घडला होता या मैदानामध्ये आणि त्या संघाला मात्र बाहेर जावं लागलं होतं. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र लेग बिफोर द विकेट. अगोदरच पाहायला गेलं तर सुदेश साळुंके एवढा कॉन्फिडंट होता, पंचांकडे पाहिलं सुद्धा नव्हतं, त्याला माहिती होतं इथे बाद आहे. पहिली सफलता मात्र अर्जित करत असताना मोठा हादरा इथे मात्र बसला शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाला. शेलघरचा कुशल भगत यावेळेस मात्र अवघी 1 धाव काढून तंबूच्या आश्रयाला. पहिला धक्का. यावेळेस आपण पाहिलं तर कोलबट टप्प्याचा चेंडू सरळ जाऊन पाडवर आदळला. पहिली सफलता यावेळेस मात्र मिळवली ती सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजी या टीमनं. सुरुवातीलाच मात्र हा मोठा धक्का सहन करावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलामीवीरांचं योगदान नसणं, एवढा झटपट बाद होणं, त्यामुळे वनडाऊनच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या फलंदाजाला मात्र तेवढीच जबाबदारीनं जणू काही ओपनिंगच करावी लागते. कारण पहिली विकेट एवढ्या झटपट बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा सलामीवीराच्या भूमिकेमध्येच त्याला एक भूमिका पार पाडायची असते. आणि अशा वेळेला मात्र घनश्याम पाटीलला पाठवलं जाते. वहाळचा नन्ना मुन्ना जादूगार यावेळेस मात्र बॅटिंगसाठी. सुदेश साळुंके गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. वीस मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपली पाहिजेत, एक नियम आहे या स्पर्धेचा. पुन्हा एकदा थोडंसं शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु इथे चेंडू आपण पाहिलं सुदेश साळुंके फार मोठा रनअप नाही आहे, परंतु ॲक्युरसी मात्र प्रचंड आहे. खोलवट टप्प्याचे चेंडू टाकतोय, परंतु काहीतरी करावं लागेल कारण पहिली 2 षटकं फार महत्त्वाची असतील शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमच्या दृष्टिकोनातून. यावेळेस मात्र मिडॉनच्या वरतून टोलवलंय घनश्यामनं. बॉल जाईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. आजच्या रात्रीमधला पहिला चौकार शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमसाठी घनश्याम पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या चौकाराच्या सहाय्यानं मात्र जाऊन पोहोचेल ती 6 वर. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टंप लाईनवरचा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इथे मात्र डॉट बॉल. काय षटक हाताळलंय ते सुदेश साळुंकेनं. एकमेव चौकार आपण पाहिला मिडॉनच्या वरतून मात्र गेला होता. इतकंही टायमिंग नव्हतं, परंतु पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे या 4 धावा मात्र मिळाल्या. 6 धावा लागल्यात. शिवाजीनगर प्रतिष्ठान संत आणि साबत सुरुवात यावेळेस मात्र पाहायला मिळते. 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या.
यमबाय वंदाजी भगत शेलगरगावचे गोल्डन मॅन या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे. संपूर्णपणे जबाबदारी घेतली या स्पर्धेची महेश स्पोर्ट्स शेलगर. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यंदाच्या वर्षी 5व्या पर्वामध्ये पहिल्यांदाच खरं तर ही स्पर्धा नाईटमध्ये होत असताना आणि गेले 3 रात्र आपण पाहतोय फुल एन्जॉयमेंट या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्यांनाच पाहायला गेलं तर अनुभवता आले आणि आजच्या रात्री सुद्धा तेच मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर 40+ मास्टर दिनेश उलवेकर. कोंबडबुजे गावचे पाहायला गेलं तर गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. आडवा बॅटने खेळलाय. चॉन्टीला एक मोठी भूमिका मात्र निभावावी लागेल. कॅप्टन नॉक सजवावं लागेल. रोहन गरतनं आजपर्यंत पाहायला गेलं तर अनेक मैदानावर मोठ्या खेळ्या केल्यात. इथे सुद्धा त्याच खेळांची गरज आहे. कारण शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाचा विचार केला तर गोलंदाजीची भिस्त फार मोठी आहे. सगळे चांगले गोलंदाज मात्र या संघामध्ये खेळताना दिसतात तुम्हाला. साहिल भगत असेल, घनश्याम पाटील असेल, गौतम गायकवाड सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन गरज स्वतः आहे आणि एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज आहेत. परंतु त्या गोलंदाजांना पाठबळ देणारी धावसंख्या मात्र रचावी लागेल आणि त्याची जबाबदारी यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका घनश्यामच्या बॅटमधून येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पहा उंच झेपावत मात्र बॉलला फील्ड केलंय. एक जाव सुपर फिल्डिंग. निकेत होते त्या ठिकाणी. कम्मालीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालंय. या स्पर्धेमध्ये ही गोष्ट नक्कीच अधोरेखित करावी लागेल. उच्च दर्जाच्या क्षेत्ररक्षणानं मात्र अनेक मॅचेस जिंकून दिल्यात. खरं तर पाहायला गेलं तर परवा पाहिलेला असेल तर सुपर ओव्हरची मॅच चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या जोरावरच मात्र जिंकली होती ती निलेश 11 चावडे टीमनं. इथे एज लागले. बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप. बॉल नाही थांबणार. काळ्या पडद्याच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. धावा कशाही येऊ द्यात त्या येणं फार गरजेचं आहे. इथे पहा बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निसटला आणि शॉर्ट फायनलला बिलकुल संधी नव्हती. कारण आउटफील्ड बघा किती फास्ट आहे. बरीचशी मेहनत मात्र या मैदानावर घेण्यात आले ती महेश स्पोर्ट्स शेलघर टीमकडून आणि खूप सुसज्ज असं क्रीडांगण मात्र तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलंय. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न पाहायला गेलं तर कनेक्शन प्रॉपर नाहीये. यावेळेस फक्त सिंगल मिळेल कॅप्टनला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो आतापर्यंत 13 या आकड्यावर. सुरुवातीला आपण पाहिलं तर खूप छोटं क्रीडांगण होतं. परंतु सचिन शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महेश स्पोर्ट्स शेलघर या संपूर्ण टीमनं आणि त्याच्यामध्ये नक्कीच मोठं योगदान मिळालंय ते जागा मालकांचं. धावसंख्या झाले ती आतापर्यंत 13. 4 चेंडू समाप्त झालेत. बाळू पांडुरंग बघत असतील, दिलीप पांडुरंग बघत असतील, सदाशिव पांडुरंग बघत असतील, या तीनही बंधूंनी खरं तर ही जागा या मैदानासाठी मात्र उपलब्ध करून दिली. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. इथे हा स्ट्रोक आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरकडे जात असताना ऋषी त्या ठिकाणी अगदी धावत जाऊन एका हातामध्ये चेंडू अडवतोय सहज रीतीनं. 2 धावा मात्र तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे. या षटकामध्ये थोड्याशा धावा येताना दिसत आहेत. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये झालाय. परंतु हा प्रयत्न पुरेसा नसेल कारण या मैदानावर आपण पाहिलं तर परवा 80 धावा सुद्धा झाल्या होत्या. खारकोपर किंग्सनं कालच आपण पाहिलं तर 80 धावा या मैदानामध्ये मात्र ठोकल्या होत्या. चांगला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट. अप्रतिम फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका मात्र पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. पाण्याची मागणी केली. चेंडू गेला की लगेच नवीन द्यायचा अंपायर्स. अजिबात थांबायचं. जेवढे चेंडू पाहिजेत तेवढे चेंडू पुरवले जातील. स्पर्धा शेलघरची आहे. अमरजी पाटील सुद्धा रेडी आहेत. संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि आता सध्याच्या घडीला व्यासपीठावर सचिन शेट करत आहेत, त्यामुळे बिलकुल टाइमपास करू नका. सुंदर आयोजन खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन शेट घरत असतील, अमरजी पाटील असतील, अमरजी कडू असतील, सुधीर शेठ ठाकूर असतील, रोशन म्हात्रे असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर मनोज नाईक असतील, सगळ्यांचं फार मोठं सहकार्य मात्र लाभलंय. जे निलेश घरत असतील त्यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य लाभलंय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात. त्या एक गडी बाद 19 धावा. बाद होणारा फलंदाज कुशल भगत बाद झाला होता अवघी 1 धाव काढून. प्रीतम घरत येतोय गोलंदाजीसाठी. मान फ्रॉम बेलपाडा. बेलपाडाचा गोलंदाज प्रीतम घरत. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागले आणि बॉल शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये. सगळ्यात मोठा हादरा इथे सहन करावा लागेल. कॅप्टन डिपार्ट शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचा सेनापती यावेळेस मात्र मागे फिरेल. दुसरा हादरा. सगळ्यात मोठा हादरा. तर प्रीतम घरतनं सगळ्यात मोठा अडथळा दूर केलाय. शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचा कॅप्टनला बाद केले ते प्रीतम घरतनं पहिल्याच बॉलवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम शेलघर लोकल बॉय साहिल भगतला 4थ्या क्रमांकावर पाठवलंय. डावखुऱ्याचा फलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज प्रीतम घरत तयार. फुल टॉस होता, यावेळेस मात्र मिस केलाय आणि चेंडू सरळ जाऊन मात्र स्टंपला ब्रश होतोय. बेल्स ऑफ झाल्यात. फुल टॉस बॉलवर आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. साहिल भगत 0 बाद. हा चेंडूवर मात्र धावा यायलाच हव्या होत्या आणि त्याही पेक्षा साहिल भगत सध्याच्या घडीला इन्फॉर्म होता आणि त्याचं खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं होतं, परंतु नाराज करतात. इथे मात्र फलंदाजांना उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. इथे काहीही घडतं या खेळपट्टीवर. आपण पाहिलं तर परवाच्या दिवशी किरण पाटीलच्या संघाने 48 धावा डिफेंड केल्या. काल आपण पाहिलं 38 धावा तकदीर पाटीलच्या संघाने डिफेंड केल्या होत्या, परंतु त्यासाठी मात्र स्कोर उभा करावा लागेल आणि त्यासाठी खेळपट्टीवर सुद्धा थांबावं लागेल. इथे एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर प्रीतम घरतची निवड मात्र सार्थकी ठरवत असताना नाराज केलेलं नाहीये कॅप्टन ऋषी नाईकला. त्यानं 2 लगातार फलंदाजांना मात्र बाद केलंय आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. हॅट्रिक बॉल प्रीतम घरत. समोर मात्र डाव्याचा विस्फोटक फलंदाज प्रितेश म्हात्रे 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. हॅट्रिक बॉल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कबर्सला. लॉंग चेस आहे. थोडासा वेग मंदावला होता, त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरला पोहोचला क्षेत्ररक्षक आणि 2 धावा पूर्ण होतात. चांगला ड्राईव्ह होता, परंतु आपण पाहिलं तर थोडासा चेंडू स्लोली येत होता, त्यामुळे लॉंग ऑफ फिल्डरला मात्र तेवढं धावणं सोपं झालं. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचेल ते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावर. प्रीतम रेड बॉलचा इशारा मात्र येत असताना प्रीतमचा हा बॉल फुल लेंथ होता, कबर्सला खेळला. इथे मात्र संधी आहे, पाहूया. आणि या सिटीज फलंदाज बाद.
सर्कल मध्ये हातामध्ये चेंडू आणि धाव घेण्याचा पाहायला गेलं तर हा केविलवाणा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. प्रीतम गरजच्या षटकामध्ये तिसरा फलंदाज बाद होतोय. चाललंय काय शिवाजीनगर प्रतिष्ठानचा हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. प्रमुख फलंदाजानं मात्र थोडासा बेजबाबदारपणा दाखवला या खेळपट्टीवर आणि इथे मात्र थोडासा संकटामध्ये सापडत असताना धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त 21 आणि गडी बाद झालेत ते तब्बल 4. दबाव टाकला आता मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठानला. परंतु या दबावाला झुगारून आता मात्र बॅटिंग करावी लागेल. मयूर पाटील आलाय उलव्याचा. चांगला फलंदाज आहे फ्रॉम उल्वे. घनश्याम पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्याच बॅटमधून सगळ्यात जास्त धावा आतापर्यंत आल्यात. परंतु प्रीतम घरची गोलंदाजी खेळणं तितकंही जमत नाहीये सध्याच्या घडीला. डावखुऱ्या त्याच्या या बेलपाड्याच्या गोलंदाजानं मात्र कमाल केले. सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे टीमला विकेट्स मात्र मिळवून दिल्यात. गोलंदाज तयार. स्वप्नीलजी पाटील यांचं आगमन. लेग स्टंपवर हा चेंडू होता. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला फील्ड केला जातोय. पाहूया रन कंप्लीट झाले त्या ठिकाणी. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन अ बोर्ड. 23 धावा. जावेद फरीद सर, सुनील पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रीतम पुन्हा एकदा. बॉल पुन्हा एकदा मागे गेलाय. लॉंग स्टॉप चेंडू चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा. या बोनस मात्र मिळत असताना शिवाजीनगर प्रतिष्ठानला मिळतील तब्बल 5 धावा. आणि या 5 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. घनश्याम पाटील, मयूर पाटील दोघंही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. आता मागे काय झालंय हे विसरून नव्यानं कार्य करण्याची गरज आहे ती या दोनही फलंदाजांना. जरी कॅप्टन बाद झाला असेल, कुशल बाद झाला असेल, साहिल प्रितेश बाद झालेत, परंतु आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि मयूर पाटीलनं आजपर्यंत अनेक मैदानं गाजवलेत. मोठ्या इनिंग्स मात्र आजपर्यंत त्याच्या बॅटमधून निघाल्यात. इथे सुद्धा तेच करायचंय त्याला. लेग स्टंपवरचा हा चेंडू. इथे मात्र पहा थोडासा यष्टीरक्षकाकडून सुटला होता. इथे लगातार व्हाईट बॉल्स टाकतोय तो प्रीतम घरत. सुरुवातीला लगातार विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि आता मात्र लगातार व्हाईट बॉल. आणखीन एका धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 29 या आकड्यावर. 29 रन्स. 29 धावा. चांगल्या धावा आहेत अजूनही मित्र म्हणून खेळपट्टीवर. जरी गडी गमावले असले परंतु 5 ओव्हरच्या मॅच मध्ये गडी जरी गमावले असले तरीही धावा येणं फार गरजेचं आहे. समोर दिला होता यावेळेस मात्र मिसक्यूट झालाय फटका आणि अगदी समोर शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामधून चेल निसटलाय आणि तदनंतर मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना भानुदास मात्र इन अन ऍक्शन तुम्हाला आज पाहायला मिळतील. श्रेयांश आणि गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर या टीम कडून 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. एक चेंडू अजूनही असणार आहे. तीन व्हाईट बॉल आतापर्यंत टाकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर. 31. थोडंसं लांबलेलं हे षटक आहे. चला स्पीडअप करा प्लीज. उशीर खूप होतोय. सनसिटी ब्लास्टर्स फुल टॉस बॉल. नाही व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन झालं. फुल टॉस बॉलवर बऱ्याचशा चुका. इथे पहा बॅकअप सुद्धा नाहीये.
आज क्षेत्ररक्षणामधून थोडासा गलथानपणा दाखवलाय ऋषी नाईकच्या सनसिटी ब्लास्टर्स टीमनं. आणखीन 2 धावा मात्र मिळाल्या त्या शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि लॉंग ओव्हर या ठिकाणी समाप्त होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील. त्या 4 गडी बाद 33 धावा. स्पीडअप करा सनसिटी ब्लास्टर्स. चला स्पीडअप करा प्लीज. उशीर खूप केलाय या 3 षटकांसाठी. ऋषी नाईक अँड टीम. कपिल कोळी या संघामधून खेळतोय. नुकतीच मॅट्रिक्स ट्रॉफी मध्ये पहिली बाईक मात्र मिळवली नाईट स्पर्धेमध्ये. आणि त्या मोमेंट्स काय होत्या. पहिला बॉल यावेळेस मात्र अमित शिवकरचा. पहिला चेंडू ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर ठेवला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता तो घनश्यामनं आणि डॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता मोरा वेगावचं आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. तो स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे पहा कनेक्शनच झालं नाहीये. प्रयत्न करतोय थोडासा शफल होऊन परंतु घनश्याम पाटीलला मात्र यश येताना दिसत नाहीये. आतापर्यंत घनश्यामचा विचार केला तर 4 चेंडू इनिंगमध्ये निर्धाव खेळलाय आणि 4 चेंडू जर इनिंगमध्ये निर्धाव जात असतील तर त्याचं दडपण तर येतोच. अमित शिवकर पुन्हा एकदा पहिले 2ही चेंडू मात्र निर्धाव टाकले. धावसंख्या स्थिर आहे ती 33 या आकड्यावर. पुढे सरसावत यावेळेस मात्र फटका पहा. झेल पुन्हा एकदा सुटलाय. यश घरत त्या ठिकाणी होता जवळचा खेळाडू परंतु अगदी हातामधून निसटला. क्षेत्ररक्षणामधून बऱ्याचशा धाबा दिल्यात. अन्यथा शिवाजीनगर प्रतिष्ठानवर मोठा दडपण पाहायला मिळाला असता. परंतु तरी मी म्हणेन इथून अजूनही 50 ते 52च्या आसपास धावसंख्या गाठता येऊ शकते आणि जे एक चांगलं टार्गेट ठरू शकेल कारण बॉलिंग स्ट्रॉंग आहे. स्विच केलाय यावेळेस मात्र काय फटका लगावलाय जबरदस्त. अगदी कबा पॉइंटच्या वरतून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता मयूर पाटीलच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीपचा देखणा षटकार. अमित शिवकरच्या अगेन्स्ट मात्र रिव्हर्स स्वीपचा हत्यार बाहेर काढलंय अनुभवी मयूर पाटील आणि 6 धाव्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 40 या आकड्यावर. यावेळेचा हा चेंडू स्टंप लाईन वरून निघून जातोय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. बराच दूर ठेवतोय फलंदाजांपासून. आपण पाहिलं सुरुवातीचे चेंडू सुद्धा घनश्यामला हेच केलं होतं अमितनं आणि आता सुद्धा त्याच लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना फुल टॉस बॉल रिव्हर्स खेळलाय. पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरतून ठोकलाय. मयूर पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक रिव्हर्स स्वीपचा षटकार परंतु इथे रेफर करण्यात आलंय ते वेस्ट हाईट साठी. पाहूया चेक केलं जाईल. षटकार आहे. पंचांचा इशारा मात्र आलाय परंतु रेफर केलं जाईल. 3ऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाते. वेस्ट हाईट असेल तर इथे मात्र आणखीन एखादा चेंडू मिळेल परंतु धावा देण्यास सुरुवात केली आता सनसिटी ब्लास्टर्स टीमनं. सुरुवातीला काय दबाव टाकला होता. सचिनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन. आज जिन्यान ऍक्शन असतील जे गुणसंख्या लेखक सुद्धा आहेत परंतु त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. प्रणय म्हात्रे त्याचप्रमाणे रोहित म्हात्रे सुद्धा जॉईंट होतील काही क्षणातच. चला पाण्याची व्यवस्था. चला पाणी घेऊन जा. दोन षटकार आलेत आणि संघ सुस्थितीमध्ये पोहोचत असताना ही स्पर्धा पाहिली तर यंदाच्या वर्षी नाईट स्पर्धा परंतु या स्पर्धेसाठी अमूल्य असं योगदान लाभलंय ते लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2 लाख रुपये आम्हाला धनराशी प्राप्त झाले. त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिसिजन या ठिकाणी येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे लीगल असेल हा चेंडू. त्यामुळे इथे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा पाहायला मिळतील. चला सनसिटी ब्लास्टर टीम तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. सभा अलाउड नाहीयेत रात्रीमध्ये. ऋषी नाईक तुम्ही फार वेळ करताय.
कारण जी वेळ दिले त्याच्यामध्ये टाइम तुमचा जास्त निघून गेला 4 ओव्हर्समध्ये. नाही, खूप वेळ गेलाय. कारण वाईट बॉल वगैरे हे सगळे पकडले जाणार. वाईट बॉल तुम्ही टाकलेत, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपलीच पाहिजेत आणि सगळ्यांसाठी हा नियम लागू असणार आहे. 46 धावा धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल महेश स्पोर्ट्स शेलकर आणि श्रेयांश गौरांश इलेव्हन बामणडोंगरी ब्लास्टर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ऑलरेडी स्टेजवर येऊन बसायचं आहे. या ओव्हरनंतर मात्र टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन महेश स्पोर्ट्स शेलकर आणि श्रेयांश गौरांश इलेव्हन बामणडोंगरी ब्लास्टर्स. किशोरजी पाटील खारकोपर यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. पण त्या स्पर्धेसाठी ज्यांनी अमूल्य अशी देणगी दिली, रामशेठजी ठाकूर साहेब माजी खासदार 2 लाख रुपये, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष पनवेल नगर परिषद जय म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेटकर ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये आणि त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर रघुनाथ शेटकर साहेबांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झाले. आणि तसंच पाहायला गेलं तर स्वर्गीय महेश रघुनाथ घरत ज्यांच्या स्मरणार्थ चांदीची ट्रॉफी मात्र या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आले. 5वं षटक बॅक टू द बॉल स्ट्राईव्ह. इथे मात्र पहा गोलंदाजाकडून चेंडू सुटला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, टार्गेट करण्याचा प्रयत्न. या धावा बऱ्याचशा दिल्यात आतापर्यंत सनसिटी ब्लास्टर्स टीमनं. क्षेत्ररक्षण, बॅकअप या स्वरूपामध्ये ज्या धावा दिल्यात ना, या धावा नक्कीच मी तर म्हणेन महत्त्वाच्या ठरतील जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला काढाव्या लागतील. त्याचप्रमाणे आमचे न्हावा गावचे आशिषजी पाटील ज्यांच्या माध्यमातून 10,000 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झालेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य बहाळ अमित शेठ घरत साहेबांच्या वतीने सुद्धा 10,000 रुपये आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई भाई राजेंद्र पाटील साहेब त्यांच्या वतीनं 25,000 रुपये या स्पर्धेसाठी. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल कॉल. आणि इथून मात्र रन कंप्लीट होते का पाहूया, परंतु नाही झाली. घनश्याम पाटीलला मात्र इथून मैदान सोडावं लागतंय. नो बॉलवर इथे मात्र विकेट मात्र मिळेल ती सनसिटी ब्लास्टर टीमला, परंतु वेस्ट हाईट पुढचा चेंडू मात्र फ्रीडचा असणार आहे. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. रिव्ह्यू आहे जे बीमर आणि रनआउटसाठी वापरले जातील, परंतु घनश्याम कॉन्फिडंट आहे का चेक केलं जाईल. पाहूया घनश्याम पापी क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला की नाही. तर रनआउटसाठी इथून मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाजीनगर प्रतिष्ठान. ऋषी नाईक तुम्हाला केदार दिसतोय, त्याच्या नेतृत्वाखाली यश, दिनेश उलवेकर, अमित शिवकर, प्रतीक कोळी आहेत गणेशपुरीचे, रोनित मात्रे वहाळ, सुदेश साळुंके वहाळ, मोनिश पाटील जावळे, कपिल कोळी कोंबडभुजे, प्रीतम घरत बेलपाडा, सौरभ पाटील बेलपाडा, योगेश मात्रे उल्वे आणि निकेत कोळी कोंबडभुजे असा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शिवाजीनगर प्रतिष्ठान कॅप्टन रोहन घरत, जॉन्टी, समीर नाईक बामणडोंगरी, दीक्षांत ठाकूर शिवाजीनगर, प्रसाद पाटील बेलपाडा, तुषार कोळी उल्वे, कुशल भगत शेलगर, गौतम गायकवाड न्हावा, मयूर पाटील उल्वे, प्रितेश मात्रे न्हावा, साहिल भगत शेलगर, घनश्याम पाटील वहाळ, चेतन ठाकूर न्हावेकाडी आणि चंद्रकांत कोळी कोंबडभुजे असा स्क्वॉड मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठानचा तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे विकेटचं बदल झालंय. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 49, 49. अजूनही चेंडू बाकी आहेत ते तब्बल 5. फ्रीड बॉल, फ्रीडचा बॉल आहे. 5ची एज लागल्यानंतर पहा फ्लाइंग स्लीपकडे टप्पा पडल्यानंतर बॉल त्या ठिकाणी स्टॉप केलाय. सिंगल मिळते. एकेरी धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप, 50 गाठले. आता मात्र हे 4 चेंडू आहेत. या बॉलवर मात्र धावा वाढवाव्या लागतील. एखाद दुसरा मोठा स्ट्रोक आला 55, 58, 60 एक चांगली धावसंख्या ठरू शकेल, कारण बॉलिंग लाईन अप ऍक्शन मात्र फार मोठी आहे या टीमकडे. फुल टॉस बॉल, आडवा बॅट ऑन साइडला, काऊ कॉर्नर फेस क्लिअर करत असताना चेंडू जाईल 1 टप्प्यानिशी सीमा पार. 4 धावांकरता चौकार. चौकाराच्या मदतीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल ती जाऊन पोहोचेल ते 54 या आकड्यावर. चेतन ठाकूर धावेखाडीचा खेळाडू चेतनच्या बॅटमधून मात्र अत्यंत महत्वपूर्ण रन्स येत असताना निकेतचा हा बॉल आडवा बॅट ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलाय. पहिली धाव. एकच धावेवर समाधान मानावं लागेल.
55 धाबा. एक सिच्युएशनला असं वाटत नव्हतं की 50 क्रॉस होईल, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झालेला गलथानपणा, सोडलेले झेल आणि याचमुळे मी तर म्हणेन ही धावसंख्या मात्र आता सॅटिस्फॅक्शन असेल ते शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचे संघमालक अमर कडू यांच्या चेहऱ्यावर सुद्धा. 55 लागल्यात. अजूनही चेंडू बाकी आहे त्या षटकामधील 2. सोडून दिलाय हा बॉल. इथे मात्र जावेद परीद सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. नेक्स्ट मॅच असेल महेश स्पोर्ट्स शेलगर विरुद्ध श्रेयांश आणि गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उभे राहा. चला लगेच फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. आपण ऑलरेडी प्रेझेंटेशन बॉक्सकडे धाव घ्या. टॉस केला जाईल. हो, यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेंथ होता. हा कनेक्टच झाला नाहीये चेंडू. इथे चांगली संधी होती, हे मिस केले. आता चेंडू बाकी राहिलेले नाहीयेत, फक्त शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि अशाच सिच्युएशनला मात्र इथे मिस पाहायला मिळाला. मयूर पाटील इथे मात्र शेवट गोड करणार का, त्याच्याकडे खास करून लक्ष लागलंय. फुल टॉस बॉलचा इशारा, परंतु वेगानं धावलाय त्या ठिकाणी गणेशपुरीचा प्रतीक, परंतु झेल सुटलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होईल. 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर आपण पाहिला तर 57 धावा फलकावर. 58 रन्स टू विन. 58 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आले. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये महेश स्पोर्ट्स शेलगर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. चला टॉस केला जाईल. तर बालकृष्ण मामा भगत ज्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याचा टॉस केला जाईल. श्रीधरजी भगत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. फिल्डिंगसाठी उतरा. हेड इज द कॉल. टेल इट इज. टॉस जिंकलाय भानुदासनं श्रेयांश आणि गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर टीमनं. निर्णय काय असेल? रक्षण. कसं वाटतंय? नाईट स्पर्धा तुम्ही खेळताय आणि पहिलंच पर्व आहे जे नाईटमध्ये होत आहे. काय म्हणशील आयोजकांबद्दल? खूप चांगला प्लॅटफॉर्म खरं तर उलवे नोडसाठी उपलब्ध करून दिलाय. 5वा सीझनमध्ये चांगलाच वाटते. नाईट सीझन एक खेळायला पण मजा येईल एकदम. समोर टीम महेश स्पोर्ट्स शेलगर आहे. चांगले खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये या टीममध्ये आहेत. संघाबद्दल काय म्हणशील आणि किती आव्हान असेल या संघाचं? तरी पण 50च्या आत आम्ही ठेवू स्कोर. क्लिअर उतरा जरा. कोणत्या खेळाडूंवर जास्त विश्वास असेल सलामीची तुमच्या जोडी. टीमचा? आणि सगळेच चांगलेच आहेत. आता प्लेअरवर डिपेंड आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि टॉस विरोधामध्ये गेलाय, पहिल्यांदा बॅटिंग करायची. तुम्हाला किती एक्सपेक्ट करतायत? 6-57 33 मिनिटं गेली पहिल्या 17 साठी. ते 60 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी कोणत्या फलंदाजांवर जास्त भिस्त असेल की हे फलंदाज जर खेळले तर नक्कीच या धावा होऊ शकतील? पहिले 4-5 फलंदाज चांगले आहेत, रेग्युलर खेळतात, रेग्युलर स्वतःच्या टीमसाठी खेळतात. 55 ते 60 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. आणि यंदाच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप चांगलं तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय. खूप सुंदर आयोजन आहे. यंगस्टरसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो श्रेयांश आणि गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर्स टीम भानुदासनं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया उत्तरार्धाकडे आणि उत्तरार्धामध्ये ऐकूया महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज. थैंक यू. शुक्रिया दीपक पाटिल सर. उल्वे नोड प्रीमियर लीग में आप सभी का स्वागत. चलिए फील्डिंग सजाइए. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी ऋषि नाइक और कपिल कोहली. सन सिटी ब्लास्टर्स कोम्बोड भुजे के सामने प्रदीप स्मृति नावा. इन्होंने रन
सन सिटी ब्लास्टर कोमड़ विजय बनाम शिवाजीनगर प्रतिष्ठान, इन दोनों टीमों के बीच आज की रात का यह पहला मुकाबला उल्वे नोड प्रीमियर लीग। देखिए, अंपायर से मेरा अनुरोध है कि पहले 4 ओवर 20 मिनट के अंदर होना ज़रूरी है। तो अब देखना ये होगा, सन सिटी ब्लास्टर्स कोमड़ भुजे के सामने लक्ष्य रखा है 58 का। 57 रन बनाए जा चुके हैं। 5 ओवर का ये मैच, हर एक टीम के 3 मुकाबले होंगे। पोल की टीमों के साथ खेलती हुई नजर आएगी, 4 का पोल, और हर एक टीम एक दूसरे के साथ अपोजिट में आपको खेलती हुई नजर आएगी। चलिए अब शुरू कीजिए मैच। सचिन गरज साहब यहां पर है, हमें भी थोड़ी घबराहट महसूस होती है। चलिए मैच शुरू कीजिए। राजकिरण कोळी यांचा हाँ, या ठिकाणी पहले 2 मैच जल्द होना चाहिए। उद्देश्य काफी अच्छा है आपका सचिन शेठ, और ये उद्देश्य होना भी चाहिए, क्योंकि समय के साथ चलो, समय के साथ सबका विकास करो, ये उद्देश्य है। तो मैच की तरफ हम चलेंगे। गेंदबाज रोहन गरज, जॉन्टी, सामने है ऋषि नाइक, वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराउंडर आई हैव सीन इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट। तो नॉन स्ट्राइकर एंड पर कपिल कोहली। मैट्रिक्स ट्रॉफी में हाल ही में उन्हें बाइक मिली थी। इनफॉर्म बल्लेबाज, 58 रन बनाने हैं 5 ओवर में, 30 गेंदे, 58, 28 का फासला है। अब देखना यह होगा कि रणनीतियां कैसी हैं, क्योंकि दीपक पाटिल सर ने मुझे बताया कि 38 रन भी डिपेंड हो गए, बचाए गए। तो काफी अच्छा पिच यहां पर बनाया जा चुका है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, जहां नाना तू मैं, पहली गेंद, क्या गेंद डाली थी। पहली गेंद क्रॉस बैटेड शॉट से खेलने की कोशिश की थी ऋषि नाइक ने। स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद को भेजने की कोशिश हुई नाकाम। पहली गेंद डॉट आती हुई। 29 गेंदें, अब 58 रनों की जरूरत। 29 गेंदें और 58 रनों की जरूरत। गेंदबाज जॉन्टी तैयार इस ओवर की दूसरी गेंद के लिए। ऋषि नाइक, हमेशा आक्रमण करना ये उनकी बल्लेबाजी का अप्रोच रहा है। आक्रमण ही सबसे बड़ा बचाव माना जाता है, उस दिशा से इनका अप्रोच शुरू होता है। जॉन्टी इस ओवर की अगली गेंद, फुल टॉस किया ऋषि नाइक, अंपायर का नो बॉल का इशारा, नंबर आया 6, कुल मिला के 7 रन, और अगली गेंद होगी फ्री हिट नंबर 6। ऋषि नाइक के सामने, इस बाहुबली के सामने आप ऐसी गेंदें नहीं कर सकते। हश्र यही होगा, नतीजा यही होगा। क्योंकि ताकतवर खिलाड़ी, अब जबरदस्त इनफॉर्म बल्लेबाज है। हाल ही में खारकोपर में जो टूर्नामेंट हुई थी, वहां पे प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड भी इन्होंने बाइसिकल के तौर पर जीता है। 96 रन पूरी सीरीज में इन्होंने बनाए थे। कवर्स में खेला, फ्री हिट की गेंद थी, और इस गेंद को खेला डीप बैकवर्ड, पॉइंट बाउंड्री के बाहर। गोली की रफ्तार से गेंद जाती हुई 4 रनों के लिए। 58 का पीछा करते हुए टीम सन सिटी ब्लास्टर्स कोमड़ भुजे का टोटल आ चुका है 11 रन बिना कोई नुकसान। तो 11 रन बिना कोई नुकसान आ चुका है। शुरुआत अच्छी हो चुकी है, शुरुआती गेंदें समाप्त हो चुकी है। इस ओवर की दो गेंदों में 11 रन, 58 का पीछा करते हुए। इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है। एक कप्तान खुद आके रन बना रहा है सन सिटी ब्लास्टर्स कोमड़ भुजे के लिए, लेकिन शिवाजीनगर प्रतिष्ठान के कप्तान जॉन्टी, जिन्होंने पहले ओवर की जिम्मेदारी ली है, उन्हें अब अच्छा करना होगा। वापसी करनी होगी एक आध विकेट या 1-2 डॉट गेंदों के साथ। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, फिर से एक बार आउटसाइड ऑफ स्टंप, ये लाइन रखी, चकमा खाए ऋषि नाइक, गेंद गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। गेंद और बल्ले के बीच यही तो राइवली होनी चाहिए, यही तो हम चाहते हैं कि टकराव हो गेंद और बल्ले के बीच। कभी 6 आए, कभी बाउंड्री आए, तो वार पे पलटवार भी होना जरूरी है। गेंदबाज द्वारा वो पलटवार हमें देखने का मौका मिला। चौथी गेंद बिल्कुल हमारे सामने, मैंने कहा वार पे पलटवार होना चाहिए। ऋषि नाइक ने मेरे ऊपर ही वार करने की मन में ठान ली, और सीधा हमारे सिर के ऊपर से लंबा 6, और 6 के साथ टोटल बढ़ता हुआ 17 रन।
प्रभु राम, जिनकी सोच अच्छी थी, रामायण आपने पढ़ा है और आज भी हम उन्हें प्रभु का दर्जा दिए हुए हैं। लेकिन यहाँ पर अब देखना ये होगा जॉन्टी की सोच क्या होगी। सोच यही होनी चाहिए कि ऋषि नाइक जो बल्लेबाजी का तूफान बन चुका है, जो आंधी आ चुकी है, सन सिटी ब्लास्टर्स कोमल भूजे की तरफ से उस आंधी को रोका जाए। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार क्रॉस बैटेड शॉट, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, महज सिंगल मिलेगा। तो टोटल आ चुका है। हरिश्चंद्र भगत सर या ठिकाणी उपस्थित होतात। या विभागामधील एक नामवंत प्रख्यात समालोचक, त्याचप्रमाणे राजकिरण कोळी सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचाही आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला। दोघांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। जबरदस्त यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप कपिल कोहली के लिए। तो एक ओवर की समाप्ति के बाद बिना कोई नुकसान 58 का पीछा करते हुए 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बची हुई 24 गेंदें और 40 रनों की जरूरत। 24 गेंदें और 40 रनों की जरूरत। अगला मैच भी ताकतवर होगा, लेकिन ये मैच अगर कांटे का बनाना है तो एक कांटे को हटाना होगा। शिवाजी नगर प्रतिष्ठान को ऋषि नाइक नाम का, क्योंकि जिस अंदाज से वो खेल रहे हैं, जिस अंदाज से वो खेल रहे हैं, उस अंदाज को देखते हुए उनके लिए ये रन 10 रन प्रति ओवर, ये उनके लिए महंगे नहीं है। पहले ओवर में जिस अंदाज से उनका अप्रोच था, जिस तरह से गेंद उनके बल्ले पे आ रही है, इसको मद्देनजर रखते हुए ये अगर आउट नहीं हुए अगली 2 ओवर तो ये मैच एक तरफा भी हो सकता है। ये सोच लेना चाहिए शिवाजी नगर प्रतिष्ठान के कप्तान को, जॉन्टी को ये सोचना जरूरी है। 18 रन पहले ओवर में आ चुके हैं। 40 की अभी भी दूरी है। 24 गेंदें बची है। रनों और गेंदों के बीच का फासला है 16। ऋषि नाइक जानते हैं 24 गेंदों में उन्हें वो 3 गेंदें ढूंढनी है जिन पर नंबर लिखे हो 6। उले लोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी, खूबसूरत क्रिकेट का यह कारवा, सच में एक विभाग की लीग, और वो भी रजनी क्रिकेट। देखिए मैंने पहले कहा था ऋषि नाइक अगर अपनी पर आए तो लंबे लंबे छक्के। गेंद दीजिए मैदान के अंदर, अंपायर गेंद दीजिए तुरंत। टोटल आ चुका 24 रन। ऋषि नाइक खेल रहे अपने निजी। तेईस रन निजी 23, 24 में से निजी 23 रन। अंपायर दी नहीं गेंद। जावेद फरीद सर कल्याण म्युनिसिपल कॉरपोरेशन में कार्यरत थे और काफी सालों से मैंने अंपायर की दुनिया में देख रहा हूं, तकरीबन 26 सालों से। 40 साल उन्हें अंपायर की करियर में हो चुके हैं, लेकिन मैं 26 साल से देख रहा हूं। सीधे बल्ले से गेंद को खेला, क्या ये कैच हो सकता था? वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। ऋषि ने मानो आक्रमण करने का मन बना लिया है। क्यों मुझे उल्वे नोड के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों में गिना जाता है, इसका जीता जागता परिणाम उनकी ये बल्लेबाजी दिखा रही है। शुक्रिया। शुक्रिया डीजे। एक और 6। ऋषि नाइक ने मानो इस गेंदबाज के खिलाफ आक्रमण करने की मन में सोच ली है। साहिल भगत लेफ्ट आर्म बॉलर, लेकिन इस लेफ्ट आर्म बॉलर के खिलाफ आक्रमण करते हुए नजर आ रहे हैं। 58 रन मानो खुद ही बना लेंगे, ऐसा मन बना लिया है। हाँ ये बात तो सही है, जैसे उनके घर बेटे का आना हुआ, ये अच्छे फॉर्म में आए, 22 सिकल हासिल की, और उल्वे नोड में नहीं वो जस्ट पार्ट ऑफ अ क्रिकेट, जस्ट पार्ट ऑफ अ गेम। भाई पहले उनके लिए क्रिकेट है, बाद में साले साहब। हाँ
हर एक मैच में हर एक को मौका मिलेगा। फुल टॉस किया लेकिन अपने आप के ऊपर नाराज होंगे, कैरी नहीं कर पाए। वह सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 58 का पीछा करते हुए 35 रन। 23 रनों की अभी भी जरूरत, गेंदें बची है 20। मैच देखिए, मैच लेकर आए हैं ऋषि नाइक अपने सन सिटी ब्लास्टर कोम्बल भूजे के लिए। जो आक्रामक तेवर उन्होंने अपनाए हैं शुरुआती 2 ओवर में, तो मैच वो अपनी टीम के पास लेकर आए हैं। लेकिन क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। यह 4 रन। कपिल कोहली अब अपने रंग में आ चुके हैं। ये दोनों बल्लेबाज इन्होंने मन बना लिया है कि हम तीसरे को आने का मौका ही नहीं देंगे। डीजे सचिन गरत समय के पाबंद है, लेकिन इनके पास 1 मिनट भी जाया नहीं होने देते। ये क्वालिटी मुझे आपकी काफी अच्छी लगती है सच में, क्योंकि हाँ तुरंत देखिए, हम डीजे बोलने से पहले ही जैसे ही गेंद बाहर जाएगी बाउंड्री पार, तुरंत आप बजाइए। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 39। जीत के लिए अब 18 गेंदें और 19 रनों की जरूरत है। रन बॉल ये इक्वेशन आ चुका है। मुझे लगा दूसरा सत्र काफी रोमांचकारी होगा, रफ एंड टफ होगा, लेकिन ऋषि नाइक और कपिल कोहली ने इस मैच की हवा का रुख अपनी तरफ खींचा है, पूरी तरह से अपनी तरफ खींचा है। एक आध ओवर 6 भी गेंदें और खेलते हैं ऋषि नाइक तो जरूर 1-2 छक्के लगाएंगे और बिल्कुल मैच 1 साइडेड हो सकता है सन सिटी ब्लास्टर कोम्बल भूजे के लिए शिवाजी नगर प्रतिष्ठान के खिलाफ। गोल्डन मैन अभिषेक साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। उल्वेनोड प्रीमियर लीग में आप सभी का स्वागत। अभिषेक जी आपका भी स्वागत। नए गेंदबाज घनश्याम पाटिल, वहां जादू स्पिन गेंदबाज, फिरके के जादूगर इन्हें मैं मानता हूं, लेकिन उनके सामने एक धाकड़ बल्लेबाज ऋषि नाइक। 18 गेंदें और 19 रनों की जरूरत। क्या घनश्याम अपने फिरकी के जाल में फांस लेंगे इस ऋषि नाइक नाम की बड़ी मछली को? बैकफुट पे जाके ऋषि नाइक ने इस गेंद को खेला सीधा स्क्वायर कट। दीजिए अंपायर, नया बॉल दीजिए। तो ये 4 रन मिले। 18 गेंदें 19 की जरूरत थी। 15 रनों की अभी भी जरूरत, लेकिन ऋषि नाइक को पहला 50 बनाने के लिए 12 रनों की जरूरत 38 के निजी योगदान पर। ये अच्छी गेंद, हमेशा इन्होंने मुझे अपनी गेंदबाजी से प्रभावित किया है। घनश्याम पाटिल ने हमेशा प्रभावित किया है। पहली गेंद पर जरूर थोड़ी सी टर्न कराने में नाकाम हुए। बैकफुट पे जाके ऋषि नाइक ने एक स्क्वायर कट खेला था डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। लेकिन यह शॉट ऋषि नाइक द्वारा और यह छक्का आया। 38 और 6 बनेंगे 44। ऋषि नाइक का पहला 50 बनाएंगे। नई गेंद उल्वेनोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी में आप सभी का फिर से एक बार स्वागत। यहां पर आंधी, यहां पर तूफान, यहां पर सुनामी, बस एक ही नाम इस पहले मैच में गूंज रहा है, ऋषि नाइक, ऋषि नाइक और ऋषि नाइक। 44 के निजी योगदान पर टीम का टोटल। क्या यह 50 होंगे? पहला 50 मेरे सामने इस सीजन का। हालांकि इन्होंने 50 जरूर बनाए होंगे इस सीजन में, लेकिन मेरे सामने उनका यह पहला 50। ऋषि नाइक उल्वेनोड में अब इस उल्वेनोड प्रीमियर लीग में छा चुके हैं। इस श्रृंखला में यह तीसरा 50 है। पहले 2 50 बनाए अनिकेत कोहली, प्रसाद घरत, तो यह तीसरा 50। लेकिन रन 3 चाहिए ना, सिर्फ 3 चाहिए। देखिए 3 चाहिए तो रिवर्स लगाने की कोशिश, जब 58 चाहिए तो सीधा बल्ला या व्हाइट बॉल। ये होता है बड़े खिलाड़ियों की निशानी।
ट्राई किया उन्होंने, क्योंकि वो जानते हैं अब मुकाबला उनके पाले में आ चुका है। पहली जीत की ओर उनके व्यक्तिगत 50 से वो बढ़ रहे हैं। दोबारा वही ट्राई, 2 ही रन अब जरूरी है। श्रेयांश एंड गौरांश यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। 2 गेंदे, अब 2 रनों की जरूरत है। माफी चाहूंगा, गेंदे तो बहुत है यहाँ पर, 1 रन जरूर बोला। 51 रन निजी ऋषि नायक अपने क्लास को दर्शाते हुए, क्योंकि ऋषि नायक जब भी खेलते हैं ना तो उनके लिए कोई बाउंड्री छोटी बड़ी नहीं होती, सभी छोटी नजर आती है। चला श्रेयांश गौरांश टॉस जिंकला, आपण समोर या। मॅच संपेल तसे लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्याला। खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका, लगेच मैदानामध्ये उतरायचं आपल्याला। 51 रन निजी योगदान और टीम का टोटल 57। स्कोर इज लेवल, महज 1 रन की दूरी। गेंदबाज लगाया, आखिरकार उन्होंने रिवर्स का वो छक्का लगाया जो उनका इस मैच के लिए ख्वाब बन चुका था। हाँ, बॉल लिखने पड़ेंगे, कितने जा रहे हैं बाहर ऋषि नाइक के। 57 रन की निजी पारी, प्लेयर ऑफ द मैच ऑफ कोर्स 58 का पीछा करते हुए। अगर किसी ने 90% रन बनाए हो अपने ही बल्ले से तो उसे ही दिया जाएगा मैन ऑफ द मैच, यानी कि प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। ऋषि नाइक 57 रनों की एक नायाब पारी, क्या पारी खेली, एक भी ऐसा मौका नहीं दिया।